शुभांशु शुक्लानं नवा इतिहास घडवलाय। शुभांशुमुळे अंतराळात भारताचा तिरंगा झेंडा फडकलाय। पुढचे 12 दिवस शुभांशु आणि त्याच्या सहकाऱ्यांचा मुक्काम अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस सेंटरमध्ये असणार आहे। तिथे तो नेमकं काय करणार आहे आणि कसा असेल त्याचा रोजचा दिनक्रम पाहूया। त्याच संदर्भातला हा एक खास रिपोर्ट। शुभांशु शुक्ला भारताचा नवा स्पेस हिरो, एस्ट्रॉनॉट नंबर 634। राकेश शर्मा नंतर तब्बल 40 वर्षांनी अंतराळात पोहोचलेला दुसरा भारतीय अंतराळवीर। ॲक्सिओम 4 मिशनसाठी ड्रॅगन अंतराळयानातून तो नुकताच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच ISS वर दाखल झाला। पृथ्वीच्या भोवती फिरत असलेल्या आणि अंतराळातील माणसाचं घर असलेल्या या ISS मध्ये त्याचं दणक्यात स्वागत झालं। अंतराळातल्या 14 दिवसांच्या मुक्कामात शुभांशु तिकडे भन्नाट प्रयोग करणार आहे। शुभांशु धारवाडमधून मेथी, मूग अशा 6 प्रकारच्या पिकांची बियाणं घेऊन गेलाय। अंतराळात तो ही बियाणं रुजवणार आहे। मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये या बियाणांची वाढ कशी होते याची माहिती तो गोळा करेल। अंतराळात अंकुरित झालेली ही बियाणं धारवाडला परत येतील आणि तेथील कृषी विद्यापीठात त्या अंकुरलेल्या धान्यांवर संशोधन होईल। माणसाच्या भविष्यातील अंतराळातील वास्तव्यात अन्न निर्मितीसाठी हा प्रयोग अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। जैव तंत्रज्ञानाचे संशोधक डॉक्टर रविकुमार होसमणी यांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये हा अभ्यास होणार आहे। त्याशिवाय शुभांशु अंतराळात आणखी कोणते प्रयोग करणार आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊया। प्रयोग 2, शेवाळाच्या वापराबाबत प्रयोग। शुभांशु मायक्रो एल्गी म्हणजेच शेवाळाचे 3 प्रकार घेऊन गेलाय। कमी गुरुत्वाकर्षणामध्ये यांचा उपयोग अन्न, इंधन आणि दीर्घकाळ चालणाऱ्या अंतराळ मोहिमांमध्ये जीव वाचवण्यासाठीच्या पर्यायांच्या स्वरूपात करता येतो का याचा ते प्रयोग करतील। प्रयोग 3, सूक्ष्मजीवांवर होणारे परिणाम। शुभांशु आपल्या या मोहिमेत टार्डिग्रेड्सवर प्रयोग करणार आहे। हा एक प्रकारचा सूक्ष्मजीव असून तो अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला जगवू शकतो। अंतराळातील वातावरणात कोणते सूक्ष्मजीव सुरक्षित राहू शकतात याचा सुद्धा अभ्यास केला जाणार आहे। प्रयोग 4, स्नायूंच्या क्षमतेवर प्रयोग। शून्य गुरुत्वाकर्षणामध्ये मानवी स्नायू कसे काम करतात तसंच त्यातील दुर्बलतेवर कशी मात करता येईल हे जाणून घेण्याचा प्रयत्न या प्रयोगाद्वारे केला जाईल। सहसा दीर्घकालीन मोहिमांमध्ये अंतराळवीरांना मसल एट्रॉफी म्हणजेच स्नायूंच्या प्रमाण घटण्याच्या समस्येला तोंड द्यावं लागतं। अशा परिस्थितीत अंतराळवीरांवर पचनाशी संबंधित सप्लिमेंट्सचा काय परिणाम होतो हे सुद्धा पाहिलं जाईल। प्रयोग 5, डोळ्यांवर होणारा परिणाम। ॲक्सिओम 4 या मिशन दरम्यान सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाचा डोळ्यांवर होणाऱ्या परिणामांवर सुद्धा एक अभ्यास केला जाईल। या संशोधनात हे शोधलं जाईल की अंतराळामध्ये अंतराळवीरांच्या डोळ्यांच्या बाहुल्यांच्या हालचालींवर किती परिणाम होतो, यामुळे तणाव आणि सतर्कतेवर किती परिणाम होतो हे सुद्धा पाहिलं जाईल। प्रयोग 6, युरिया आणि नायट्रेटमध्ये सायनोबॅक्टेरियाचा वापर। शुभांशु शुक्लाच्या सर्वात कठीण प्रयोगांपैकी हा एक असेल। अंतराळात अन्न, पाणी आणि ऑक्सिजनची उपलब्धता ही मोठी समस्या आहे, विशेषतः दीर्घकालीन मोहिमांसाठी। अशा परिस्थितीमध्ये वैज्ञानिक बऱ्याच काळापासून ISS वरच या गोष्टींची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करत आहेत। आता युरिया आणि नायट्रेटमध्ये सायनोबॅक्टेरियाचा वापर करून अन्न आणि ऑक्सिजन एकाच वेळी तयार करता येईल का हे आजमावून पाहिलं जाईल। प्रयोग 7, अंतराळात रक्तातील साखरेवर होणारा परिणाम। या प्रयोगामध्ये अंतराळातील विशिष्ट वातावरणामध्ये अंतराळवीरांच्या रक्तातील साखरेच्या पातळीवर काय परिणाम होतो यावर सुद्धा लक्ष ठेवलं जाणार आहे। या अभ्यासातून अंतराळात राहणाऱ्या व्यक्तींच्या आरोग्यावर आणि चयापचय क्रियांवर होणाऱ्या परिणामांबद्दल माहिती मिळेल। सीड्स वगैरे ते घेऊन जाणार आहेत। तिथे गेल्यानंतर हे पीक म्हणजे खरंच ग्रो होतात का, त्यांची वाढ होते का? कारण स्पेस स्टेशनला जाताना आपण खूप फूड घेऊन जाऊ शकत नाही, कारण वजन जास्त नेलं तर तसं चालत नाही। आणि कंटिन्यू जर सातत्याने खूप वर्ष त्यांना तिथे राहायचं असेल दीर्घकाळ, तर नक्कीच आपलंच जेवण आपल्याला तिथे बनवावं लागेल आणि ॲग्रिकल्चर किंवा कृषी आणि या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील। तर असे काही प्रयोग खरं तर नेलेले आहेत त्यांनी स्वतःचे। या आणि अशा आणखीही काही प्रयोगांमध्ये भारताचा शुभांशु जगभरातील संशोधकांना मदत करणार आहे। भारताच्या महत्वाकांक्षी अशा गगनयान मोहिमेसाठी हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असेल। त्यासाठी सुमारे 584 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे। भारत के ह्यूमन स्पेस प्रोग्राम की एक छोटा सा स्टेप पर एक बहुत सॉलिड और स्टेडी स्टेप है उस डायरेक्शन में जिस तरफ हम जा रहे हैं गगनयान जैसे मिशंस को लेके। तो मैं चाहता हूं कि आप सब मेरी इस जर्नी का हिस्सा बने।
त्याशिवाय शुभांशू आपल्या मिशनमध्ये आणखीही काही गोष्टी घेऊन आलाय, पण त्याबद्दल कमालीची गुप्तता पाळली जाते. यापैकीच एक म्हणजे जॉय नावाचं सॉफ्ट टॉय. शुभांशू आणि त्याचे सहकारी जेव्हा अंतराळात पोहोचले तेव्हा शून्य गुरुत्वाकर्षणात त्यांनी हा तरंगणारा जॉय सर्वांना दाखवला. ते परततील तेव्हा त्यांच्यासोबत हा जॉयही परत येईल. पण हा जॉय फक्त शुभांशूच्या बॅगेत नसेल तर आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरही असेल. तोपर्यंत शुभांशूला त्याच्या प्रयोगांसाठी जॉयफुल शुभेच्छा देऊया. निलेश बने, पुढारी न्यूज.